नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली ही झोपलेली असते. त्यावेळी कुसुम ही सायलीपाशी जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते. त्यावेळी सायली ही उठून बसते. सायली उठून बसल्यानंतर कुसुम सायलीला म्हणते, तुला याचसाठी सांगत होते, तू तुझ्या मनातले अर्जुनला सांगून टाक म्हणून, परंतु तू ते केले नाहीस. तुम्ही दोघीही एकमेकांशी बोलला असता तर तुम्हाला आधीच निर्णय घेता आला असताना आज ही वेळ आली नसती. मग त्यावर सायली ही कुसुमला म्हणते, सत्य हे अशा प्रकारे घरच्यांना माहिती होईल हे कुठे आम्हाला माहिती होते. त्यावर कुसुम ही म्हणते की त्या प्रियाने आधीसुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे बाहेर आणण्याचा प्रयत्न केला होता ना, परंतु ती त्यानंतर गप्प बसेल असा विचार कसा काय करू शकतो आपण. काय मिळाले त्या प्रियाला असे करून. कुसुम म्हणते, यावेळी आता प्रियाला दोष देता येणार नाही, ती काहीच खोटी बोललेली नाही. तर आम्ही करत होतो. त्यावर कुसुम ही सायलीला म्हणते, ते तर तू आणि अर्जुन एकमेकांकडे करत होता ना, पण नशीब तुम्हाला आजच मुहूर्त मिळाला. हे सगळे होण्याआधी तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता आला ना. त्यावर सायली म्हणते, त्याचा काही उपयोग नाही झाला कुसुमताई. अर्जुन सर मला म्हणाले बोलायचे आहे. ते खूप आनंदात दिसत होते आणि त्यांनी बोलायला सुरुवात पण केली होती, परंतु तेवढ्यात आईचा फोन आला आणि आमचे बोलणे अर्धवट राहिले. पुढे आपण पाहतो की सायली ही अर्जुनचा फोनची वाट बघत असते. तेवढ्यात सायलीला अर्जुनचा फोन येतो. त्याचवेळी मधुभाऊ हे रूममध्ये आलेले असतात. सायलीला फोन घेण्यासाठी जाणारच मधुभाऊ हे सायलीचा हात पकडतात आणि सायलीच्या हातातून फोन घेतात आणि सायलीला म्हणतात, आता जर तू अर्जुनशी संपर्क करशील तर माझे मेलेले तोंड बघशील, असे बोलून फोन कट करतात. सायलीला मधुभाऊचे बोलणे ऐकून धक्काच बसतो. तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.